नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आणि आज या नागपूरच्या उर्वेला कॉलेजजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या वरती आज इथे एक कार्यशाळा घेण्यात आली. आणि या कार्यशाळामध्ये काय काय एज्युकेशनच्या वरून आपल्यावर काय त्यांच्यासाठी आज ती कार्यशाळा घेतली त्याच्यावर आपल्याला मान्यवर साहेब जुळलेले आहे. विस्तार सांगणार सर. आपलं पहिल्यांदा सांगा, आपण नवीन एज्युकेशन पॉलिसी चालू आहे, काय सांगणार विशेष तुमच्या याच्यावर? येथे न्यू एज्युकेशन पॉलिसीवर चर्चा झाली. त्यामधल्या ज्या उणिवा आहेत न्यू एज्युकेशन पॉलिसीमधल्या त्या लक्षात आणून दिल्यात. प्रामुख्याने ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा परिणाम लो इन्कम ग्रुप, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांचा एनरोलमेंट रेट किंवा एज्युकेशन अटेनमेंट कमी होण्यावर कसा परिणाम होईल याच्याविषयीचे मुद्दे इथे मांडण्यात आले. त्याचबरोबर यामुळे क्वालिटीसुद्धा फारशी इम्प्रूव्हमेंट होईल की नाही याविषयी शंका व्यक्त करण्यात आली. आणि इतरही धोरणे एज्युकेशनल अटेनमेंट रेट वाढवण्याकरता देण्यात आलेली आहेत. त्यानिमित्तानं सरकारकडे अनेक वेळा निवेदनं दिली पण त्याचा फारसा काही उपयोग होत नाही. ते निवेदनं केल्या जातील पण त्याशिवाय ह्या नीतीच्या विरुद्धामध्ये ही वेगवेगळ्या पातळीवर कॉन्स्टिट्यूशनच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन कशा व्हायलेट करते हे सांगण्यात आलं. म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा पिटिशन फाईल होणार आहे. आणि न्यू शैक्षणिक धोरणामधल्या अनेक प्रोव्हिजन जे आहे त्याला अँटी कॉन्स्टिट्युशनल म्हणून चॅलेंज करण्यात येईल. ह्याविषयीची अधिक माहिती सुखदेव आहेत ते देतील. मेरा नाम चॅनलची मान्यवर सुखदेव साहेब जुळलेले आहे. आणि आज न्यू पॉलिसीच्या वरती ते जे कार्यशाळा घेण्यात आली आहे. सर आपलं परिचय सांगा, काय सांगणार? मेरा नाम हरिश्चंद्र सुखदेवे है. मैं एडवोकेट हूँ और इस राष्ट्रीय शिक्षा नीति पे, राष्ट्रीय शिक्षा नीति 220 पे 2020 की ये जो नीति आई है सरकार की ओर से, इसके ऊपर काफ़ी कुछ जन प्रबोधन किया, जन जागृति की, सरकार को निवेदन दिए जैसे कि थोड़ा सा आपने कहा. और अभी जो 5 साल से इसका इम्प्लीमेंटेशन हो रहा देश में, इससे ये समझ में आ रहा है कि इस नीति से बड़े पैमाने पर जो पहले से वंचित वर्ग है, बहुजन समाज विशेषतः SC, ST, OBC, मुस्लिम, मराठाज भी, इनकी शिक्षा के ऊपर बड़ा विपरीत परिणाम होने वाला है. और इसके इम्प्लीमेंटेशन के माध्यम से जो कुछ इसका ये शिक्षा नीति का अभी हम पहले तो नहीं कह सकते थे, लेकिन अभी जाहिर रूप से जो ब्राह्मणीकरण हो रहा है, इस वजह से इस देश में साइंटिफिक टेम्पर को का जो वैज्ञानिक सोच है लोगों की, उसके ऊपर बहुत बड़ा रुकावट आ रही है, बहुत उसमें त्रुटियां निर्माण हो रही है. और समाज पूरी तरह से भटकने जा रहा है अच्छी पढ़ाई से, अच्छी सोच से. तो इसलिए अब इस शिक्षा नीति के ऊपर यहाँ डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर हेल्थ ऑर्गेनाइजेशन बाहो की तरफ से ये जो कार्यशाला ली गई, इसमें ये चर्चा की गई कि इसके ऊपर सुप्रीम कोर्ट में जनहित याचिका दाखिल करके इस पॉलिसी में क्या बदलाव किया जा सकता है, सरकार से इसका जवाब मांगा जाए, और इसके लिए ये कार्यशाला ली गई. थैंक यू वेरी मच. माहिती सांगितली आहे. आणि आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे. थेट चॅनलची डॉक्टर सुनील खापडे साहेब जुळलेले आहे. आणि ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये त्यांनी शिरकत केली होती. आणि महत्त्वपूर्ण माहितीच्या वरती चर्चासत्र झाला आहे. सर आपलं काय सांगणार विशेष? मी डॉक्टर सुनील खापडे. ॲक्च्युली बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशनतर्फे आम्ही हे ऑर्गनाईज केलं होतं एज्युकेशन पॉलिसी. आणि एज्युकेशन पॉलिसी हे सर्वांना माहीत पाहिजे, याच्यातले काही भाग आहेत, काय उद्दिष्ट आहेत, त्यांचे सरकारचं काय उद्दिष्ट आहे, आणि ह्या करंट पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये ही ॲप्रोप्रिएट आहे की नाही, ह्या उद्देशाने हा एक सेमिनार आम्ही ऑर्गनाईज केला होता. ह्या सेमिनारमध्ये डॉक्टर प्रोफेसर थोरात आणि डॉक्टर ॲडव्होकेट सुखदेवे ह्या दोन्ही लोकांनी फार मस्त चांगलं मार्गदर्शन दिलं. आणि मला हे वाटते की याच्यामध्ये पुष्कळशा ज्या कॉन्स्टिट्युशनल
प्रोव्हिजन्स आहेत आणि त्याप्रमाणे जसं हेल्थ एज्युकेशन आणि हेल्थ आणि सोशल वेलफेअर हे एक सोशल सेक्टरमध्ये येते आणि हे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ हेल्थ डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल कॉन्स्टिट्यूशनच्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये येते आणि असं पाहिलं तर त्याचा एक फंडामेंटल राईट्समध्ये पण त्यांचा आर्टिकल 14 to 15 and 21मध्ये हा प्रोव्हिजन आहे की इक्वल डिग्निटी ऑफ द पर्सन अँड इक्वल राईट्स टू एव्हरीबडी अँड ह्या सर्व गोष्टीमुळे एज्युकेशन इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट आणि हे सर्व ह्या लोकांनी ह्या तज्ज्ञ लोकांनी आम्हाला ह्या सेमिनारच्या हिशोबाने सांगितलं आणि गव्हर्नमेंटची जे हे एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये मला एकच सांगायचे आहे की ही आपल्या स्टुडंटला करिक्युलममध्ये मनुस्मृतीमध्ये जे झालेलं माइंडसेट जे ब्रॅह्मनिकल माइंडसेट जे झालेलं आहे ते या लोकांमध्ये आणि त्याच्यामुळे जे पुढं ते एक डिस्क्रिमिनेशनची एक भावना माइंडसेट होऊन जाते ते काढायसाठी आपल्याला लहानपणापासून स्कूल एज्युकेशनपासून कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन्स कॉन्स्टिट्यूशनचा काय अर्थ आहे आणि त्याच्यामध्ये लिबर्टी पीस आणि सेक्युलरिझम आणि ज्या ज्या आर्टिकल्स आहेत इक्वॅलिटी ह्या सर्व गोष्टी ह्या स्टुडंटला फार लहानपणापासून शिकवलं इन्स्टेड ऑफ टीचिंग देम रिलिजियस लेक्चर्सला संस्कृत आणि ते काय म्हणतात त्याला मनुस्मृती आपण जर शिकवलं तर ते योग्य होईल आणि एज्युकेशन करिक्युलममध्ये ह्या सर्व गोष्टीचा करिक्युलममध्ये यायला पाहिजे स्पेशली मला तरी वाटते की कॉन्स्टिट्यूशनचा लेसन्स हे लहानपणापासून शिकवायला पाहिजे त्यांचं माइंडसेट तेवढं तसं डेव्हलप झालं पाहिजे कारण आम्ही पाहिलं हे डिस्क्रिमिनेशन फक्त शाळे आणि कॉलेजपुरतंच नाही हे हायर एज्युकेशन आणि त्याच्या वर म्हणजे सर्व्हिसेसमध्ये पण ह्या डिस्क्रिमिनेशन होतात आणि दॅट इज अ कॉल्ड रिफाईंड डिस्क्रिमिनेशन आणि फिजिकल डिस्क्रिमिनेशन विलेजेसमध्ये होतात ते आता हळूहळू हे कम झालं पण आता रिफाईंड डिस्क्रिमिनेशन जे होत आहे ह्या हायर पॉलिसी लेवलवर होत आहेत आणि त्यासाठी आपल्याला त्यांचा माइंडसेट चेंज करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे असं एज्युकेशन आपल्या एज्युकेशनमध्येच त्यांना सुधार द्यायला पाहिजे थँक्यू व्हेरी मच